टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बदलतं ठाणे ही संकल्पना मांडली। त्याखाली ठाण्यामध्ये अनेक कामं चांगली झाली, त्या कामांचं कौतुक ठाणेकर करतात। मात्र आता मी ठाण्यातील आंबे घोसाळे तलाव परिसरामध्ये बघू शकतो की या ठिकाणी तलावाच्या समोर गेटवरतीच कचऱ्याचा ढिगारा या ठिकाणी आपल्याला साचलेला पाहायला मिळतोय। या ठिकाणी घनकचरा व्यवस्थापन समिती काय करते असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो। या ठिकाणी बोर्ड सुद्धा लावण्यात आलाय की तलावाच्या परिसरामध्ये हे कचरा टाकण्यास, बाटल्या टाकण्यास मनाई करण्यात आले, तरी सुद्धा गेटच्या फ्रंट लाईनला सुद्धा या ठिकाणी कचरा आहेत। या संपूर्ण परिसरामध्ये ज्येष्ठ नागरिक असतील किंवा लहान मुलं असतील संध्याकाळी खेळण्यासाठी येत असतात। खूप मोठा तलाव आहे ठाण्यामध्ये, तलाव खूप आहे आणि हे ठाण्याच्या तलावात ठाण्याच्या सौंदर्यात भर घालतात। मात्र याच ठिकाणी जे असलेला कचरा असेल किंवा दुरावस्था असेल, या ठाण्याच्या बदलत्या संकल्पनेने महापालिकेने केराची टोपली दाखवली का असा आरोप मनसेकडनं करण्यात आला आहे। बघू शकतो की या ठिकाणी मनसेचे काही पदाधिकारी, स्थानिक पदाधिकारी, दादा काय सांगाल, या परिसरामध्ये घाणीचं साम्राज्य आहे। या आंबे घोसाळे तलावाला अनेक आमचे ज्येष्ठ नागरिक आणि तसेच तरुण, महिला असतील, पुरुष असतील, इकडे सकाळी वॉक करायला, योगा करायला येत असतात, बरोबर। परंतु त्याच्यात अनेक पेशंट आहेत, जसे शुगरचे पेशंट आहेत, बीपीचे पेशंट्स आहेत, आणि ह्या तलावावर एक शौचालय बांधण्यात आलेलं आहे। आता आपण तिथे तुम्हाला मी दाखवीन ते शौचालय, त्याची काय दुरावस्था आहे ती बघा। आणि लोकांना खरंच त्याच्यामुळे खूप प्रॉब्लेम होतो आहे, असुविधा होते, आणि त्यात आपण बघूया, मी तुम्हाला सांगतो प्रत्यक्षात की काय अवस्था, दुरावस्था आहे त्या शौचालयाची। या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक संध्याकाळी फिरण्यासाठी असतात, बहुसंख्य लोक या भागात असतात आणि मोकळा असं सुंदर आणि स्वच्छ तलाव आहेत। मात्र या तलावामध्ये घाणीचं साम्राज्य आपल्याला पाहायला मिळते, शौचालयाची दुरावस्था आहेत। मात्र एकनाथ शिंदे यांनी बदलतं ठाणे संकल्पना मांडली, त्यालाच जे ठाणे महानगरपालिकेचे अधिकारी केराची टोपली दाखवतात। बघू शकतो की या ठिकाणी दादा अधिकाऱ्यांकडूनच केराची टोपली दाखवली जाते का? आता तुम्ही बघा, इथे एक वॉश बेसिन आहे, त्या नळाची अवस्था बघा, त्या नळाला पाणी देखील दिसत नाही आहे। महिलांचं शौचालय आहे, तेही नीट तिथे स्वच्छता अजिबात राखली जात नाही आहे। जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्याच्यामार्फत त्याने ही स्वच्छता नीट ठेवली पाहिजे। आपण फक्त कोरोनापुरतं स्वच्छता, हात धुवा, सॅनिटायझर वापरा, कोरोना गेला आहे, परंतु तो एवढं शिकवण दिले त्या कोरोनाने लोकांना, पण तरी आपण काय त्याच्यातून शिकवण घेत नाही आहे, आणि आपण असेच वाईट ह्याच्यात राहतोय, आणि असेच ह्या स्वच्छतेचा तुम्ही बघा काय बोजवारा उडाला आहे, कशी अवस्था आहे याची। हे कॉन्ट्रॅक्टर आहेत अमृत सेवाभावी संस्था, केअरटेकर आहेत राजा तांडेल। आता यांना आम्ही कॉल करूच की बाबा काय प्रकारे तुम्ही ही व्यवस्था ठेवले, आणि इथे जास्त सिनियर सिटीजन लोकांचेच इथे येणं जाणं असतं, सकाळी असतं, संध्याकाळी असतं, असुविधा होते। त्याच्या बदल्यात आम्ही त्यांना विचारणार आता की काय कसल्या प्रकारे तू हे केलंय, आणि ते 5 रुपये चार्जचा तुम्हाला मी दाखवतो, 5 रुपये चार्जचा बोर्ड लावलेला आहे, तुम्हाला दाखवतो मी। तर बघू शकतो की या ठिकाणी शौचालय, मात्र या ठिकाणी शौचालयाला पाणीच नाही येत, आणि कुठली शौचालय या ठिकाणी स्वच्छता राखली जाईल। तर बघू शकतो की या ठिकाणी हे बघा, हे असं घाण सगळं इकडे, शौचालय सुविधा 2 रुपये, तिकडे 5 रुपये, हे असे चार्जेस लावलेले आहेत। अपंगांसाठीचं इथे तुम्हाला दिसतंय डिझेबल फ्रेंडली टॉयलेटचा बोर्ड लावला आहे, परंतु हे टॉयलेट बघा तुटलंय, कमोड तुटून पडलंय, त्याचं पाईप कनेक्शन नाही आहे, पाणी नाही आहे, आणि इथे वर बघाल तुम्ही, हे बघा दारूच्या बाटल्या। आता मला सांगा तुम्ही, ही अशी अवस्था आहे, मग हे नक्की शौचालय बांधलंय की चरसुल्या गर्दुल्या लोकांना बसायला आणि दारू पिण्यासाठी ही जागा उपलब्ध करून देण्यात आली महानगरपालिकेने, आणि हे आमच्या पैसे जे आपण टॅक्स भरतो त्या पैशातून हे उभारण्यात आलेलं आहे, बरोबर, आणि लोकांच्या सुविधेसाठी उभारण्यात आलेलं आहे। त्यामुळे माझी विनंती आहे माननीय आयुक्त साहेबांना, माननीय एकनाथजी शिंदे साहेबांना, की जो कोणी कॉन्ट्रॅक्टर असेल त्याच्या कामाचा दर्जा आणि त्यांनी जी कामं केलेली आहेत आणि तो कामाचा खर्च याचा तपशील तुम्ही मागवून घ्या, आणि रीतसर योग्य ती कारवाई करा, कारण अतिशय वाईट परिस्थिती आहे या ठिकाणी। मी घनकचरा व्यवस्थापन समितीच्या मॅडम आहेत, त्यांना फोन केला, प्रधान मॅडमना। ते म्हणलं की हे जिथले लोक वापरतात ते सोडतात म्हणले, आणि आम्ही 2-3 वेळा दुरुस्त केलेत काय। पण केअरटेकरचं काम आहे इथे, केअरटेकरचा अर्थ काय होतो, ह्या जागेची त्याने लक्ष देणं त्याचं काम आहे। ज्या अर्थी जर इथे पैशाचे बोर्ड लावले, जर लोकांकडनं पैसे घेतले जात आहेत,
तर त्याचं काम आहे की याची सुरक्षता आणि स्वच्छता पण राखणं त्याचं काम आहे. आणि जे अधिकारी बसलेत आज ते अतिरिक्त कार्यभार घेऊन बसलेत. एका अधिकाऱ्याकडे 3-3 विभागाचे काम त्यांनी घेऊन बसले. जर होत नसेल तर अधिकाऱ्यांनी काम घेऊ नये अतिरिक्त. ज्याला जे अधिकार दिलेले आहेत ते अधिकार त्यांनी वापरून ह्या सगळ्या गोष्टी ज्या डिपार्टमेंटला तुम्ही अधिकारी आहात, आयुक्त आहात, उपायुक्त आहात, त्या डिपार्टमेंटचं काम तुम्ही योग्य प्रकारे केलं पाहिजे. परंतु सध्या महानगरपालिकेत पण असं होतं की एकेका अधिकाऱ्याला 4-4 कामं 4-4 कार्यभार दिलेले आहेत अतिरिक्त. त्यामुळे असंच होणार, असंच रिझल्ट मिळणार याच्यातून. तर बघू शकतो की हा संपूर्ण तलाव सुंदर असा तलाव ठाणेकरांसाठी चांगल्या सुविधा मांडल्या तर मधलं त्या सुविधांची निगा राखली जात नाही, त्याचं व्यवस्थापन नीट केलं जात नाही, त्यामुळे नागरिकांना त्रास होतो असा आरोप मनसेने केला आहे. कॅमेरा पर्सन मोहन दुबेसह मिहिरा ढाकणे, TV9 मराठी, ठाणे.